मित्रांनो नमस्कार. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जानेवारीत होणार की मार्च मध्ये पर्यंत पुढे ढकलली जाणार याची सर्व चर्चा सुरू असताना सर्वांना प्रश्न हा पडला, ठाकरे बंधू तर एकत्र येणार, मग महायुती एकत्र येणार का? वेगळे लढले तर काय होणार, एकत्र लढले तर काय होणार? संपूर्ण मुंबईत ही चर्चा सुरू असताना त्याला गोरेगाव देखील अपवाद नाही. गोरेगाव विधानसभा मतदारसंघात 7 वॉर्ड. आज जर तुम्ही बघाल तर सोशल मीडियावर काही जण मुलाखती देत आहेत, काही जण पोस्ट करतायत, आम्ही कामं केली किंवा सांगतात आम्ही भरपूर केली, आम्ही निवडून येणार, अनेकांचे दावे तसे आहेत. पण तसं खरं प्रत्यक्षात उतरणार का? कारण आजपर्यंतचा जर गोरेगावचा जर राजकीय इतिहास पाहिला तर अपक्ष उमेदवार कधीच निवडून आलेला नाही. आणि जर तो विक्रम मोडला कोणी तर निश्चितपणे ती आनंदाची बाब असेल. नमस्कार, मी अमित जोशी, बंद आहे बिंदास आहे वृत्त दिनांच्या माध्यमातून आज बुधवार मुद्दामून गोरेगावचा विषय बऱ्याच दिवसानंतर घेऊन आलोय. गोरेगावमध्ये एकंदरीत 7 वॉर्ड म्हणजे पी दक्षिण विभागात 9 वॉर्ड, पण गोरेगाव मतदारसंघात येतात 7 वॉर्ड. आता या 7 वॉर्डामध्ये स्थिती काय असणार? तुम्ही जर बघितलं की पूर्वी या ठिकाणी असं असायचं की 7 वॉर्डमध्ये 2 मध्ये भाजप यायची, 5 मध्ये शिवसेना यायची. दोघांचं वाटून घेणं होतं कारण ते युतीमध्ये होती. 2014 नंतर स्थिती बदलली. विद्या ठाकूर आमदार म्हणून निवडून आल्या 5,000 मतांनी. त्यानंतर मग 2017च्या निवडणुकीमध्ये 2 शिवसेनेचे नगरसेवक, 5 भाजपचे नगरसेवक, प्रभाग गेला भाजपकडे. त्यानंतर 2019ची निवडणूक विद्या ठाकूर 18 ते 20,000 मतांनी जिंकल्या. तेव्हा दोघंही एकत्र होते म्हणजे शिवसेना आणि भाजप. त्यानंतर आलेली आता 2024ची विधानसभा, तिथे थेट 24,000ची लीड विद्या ठाकूर येणार. अनेक जण असं म्हणतात की इतका सगळा मोठा चमत्कार कसा काय झाला, तर ते आश्चर्य वाटण्यासारखं नाही. कारण तुम्ही जर अनालिसिस केलं संपूर्ण गोरेगावचं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जी लोकसंख्या गेल्या 10 वर्षात वाढली आहे, म्हणजे गोरेगाव जवळजवळ 20 ते 25,000 लोक नवीन राहायला आले. रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर झाली, लोक मोठ्या प्रमाणात राहायला आली. मग ती कोण आली? मराठी आली, मुसलमान आली? तर नाही, ती आली जैन, मारवाडी, गुजराती. मग ते मतदार कोणाचे? 2014 पासून ते मतदार एक गट्टा भाजपचे. त्यामुळे 2014ला 5,000ची लीड जी विद्या ठाकूरनं होती ती थेट 24,000 जाऊन पोहोचली. त्याला कारण ते होतं कारण जे मतदार वाढले ते नव्याने जे सर्व राहायला आले ते मतदार होते. आता आपण येऊया की जर उद्या निवडणूक आली तर नेमकं गोरेगावच्या 7 वॉर्डात काय येणार, बिग बॉस कोण असणार? मी नेहमी सांगत आलोय की एकंदरीत 7 वॉर्ड आहेत, त्यापैकी 2 वॉर्ड हे सुरक्षित आहेत भाजपसाठी. आधी त्याचा आपण अभ्यास करूया. सर्वात पहिली घेऊया वॉर्ड क्रमांक 50. वॉर्ड क्रमांक 50 इथे विधानसभेमध्ये 9,000ची आघाडी ही भाजपला मिळालेली आहे. जेव्हा पालिकेच्या निवडणुका होत्या त्या स्थानिक लेवलवर लढल्या जातात, स्थानिक लोकांवर लढल्या जातात. त्यामुळे भाजपचे जे मताधिक्य आहे ते कदाचित ते कमी होऊ शकतं. पण आता इथे गोम अशी आहे की हा ओबीसी वॉर्ड झालाय. दीपक ठाकूर तिथे आता लढणार नाही. त्यामुळे जर नवा उमेदवार दिला तर मात्र तिथे थोडीशी तारेवरची कसरत भाजपला करावी लागेल. भाजप निवडून येईल. जर विद्या ठाकूरने, जयप्रकाश ठाकूरने ठरवलं तर भाजप तिकडे निवडून येईल. पण उमेदवार कोण देणार त्याच्यावर बरंच काही अवलंबून असणार. त्या मानाने तिथे काँग्रेस असू दे किंवा ठाकरे आणि मनसे एकत्र आले तर ते भाजपपेक्षा थोडे मागे आहेत. मात्र जर त्यांनी चांगला उमेदवार दिला, नवा चेहरा दिला तर कदाचित तिथे लढत होऊ शकते चांगली. पण आताची स्थिती अशी आहे की भाजप तिथे चांगल्या स्थितीत आहे. त्यानंतर येऊया जो सुरक्षित मतदार सगळ्यात मोठा चांगला आहे गोरेगावात, तो आहे वॉर्ड क्रमांक 55. त्याला कारणही कसं आहे, गुजराती, मारवाडी, जैन मोठ्या संख्येने आहेत. मोठ्या संख्येने मतदानाला ते उतरत असतात. आता विरोधकांना असं वाटतंय की हा वॉर्ड ओपन झाल्यामुळे कदाचित हर्ष पटेल यांना इथून हलवलं जाईल आणि तिथे दुसरा उमेदवार येईल. पण तसं झालं तर मग मराठी मतांचं काय? कारण हर्ष पटेल यांना नाही म्हटलं तरी 2017 असू दे, 2024 असू दे, त्यांनी जी कामं केली त्याची ती पावती म्हणून शास्त्रीनगर, लोकमान्य टिळक नगर, सिद्धार्थ नगर येथील मतदार हे हर्ष पटेल यांना मतदान करतात. एखादा नवीन उमेदवार दिला तर त्याला ते मतदान करतील का, की मग पुन्हा ठाकरे आणि शिवसेनेकडे जातील? हा देखील तिकडे एक चर्चेचा मुद्दा आहे. पण सध्याची स्थिती ही आहे की वॉर्ड क्रमांक 55 हा भाजपसाठी सुरक्षित आहे. आता येऊया पुढच्या 5 वॉर्डाकडे, म्हणजे वॉर्ड क्रमांक 51, वॉर्ड क्रमांक 54, वॉर्ड क्रमांक 56, वॉर्ड क्रमांक 57 आणि वॉर्ड क्रमांक 58. सर्वात आपण येऊया 51 मध्ये. जर ठाकरे एकत्र लढले तर काय होणार? शिंदे आणि भाजप एकत्र लढली तर काय होणार? उत्तर एकच आहे की अटीतटीची लढत ही होणार, 100% होणार. पण शेवटी कसं आहे की तिथे शिंदेचे जे उमेदवार असतील त्यांना जास्ती फायदा होईल. कारण भाजपची मतं आहे, शिंदे
स्वप्नील टेंभुलकर जे आहेत तिकडचे माजी नगरसेवक त्यांची मतं आहेत. तर जेव्हा निवडणूक होईल तेव्हा जास्त पारडं जड हे ते 100% हे महायुतीचं असेल. पण जर ते वेगळे लढले गेले, ठाकरे बंधू एकत्र लढले, तर मात्र तिथे अटीतटीची लढत होणार आहे 100%. त्यानंतर येऊया वॉर्ड क्रमांक 54. वॉर्ड क्रमांक 54 मध्ये ठाकरे गटाकडून म्हणा किंवा ठाकरे बंधूंकडून एकत्र आल्यानंतर उमेदवार त्यांचा निश्चित आहे आणि ती उमेदवारी जाणार सुनील प्रभू यांच्या चिरंजीवांना. ती उमेदवारी जर त्यांना गेली म्हणजे अंकित प्रभू, साम दाम दंड भेद हे सगळ्याचा वापर सुनील प्रभू करतील. त्यातही सुनील प्रभू यांचा पूर्वीचा बालेकिल्ला, नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभेमध्ये तिथे भाजपला आघाडी आहे. पण जेव्हा आपला मुलगा उतरणार मैदानात तेव्हा पूर्ण ताकदीनिशी सुनील प्रभू देखील मैदानात उतरणार आणि तिथेच भाजपची दमछाक होणार. कारण भाजपकडे तिथे स्ट्रॉंग असा उमेदवार नाही. ठीक आहे, भाजपचे मतदार आहेत, पण शेवटी नुसतं मतदार आहेत म्हणून चालत नाही. तर त्या मतदारांना सांभाळून घेणं, कार्यकर्त्यांना सांभाळून घेणं, मंडळांना सांभाळून घेणं, त्यासाठी पैसा लागतो. आणि तो पैसा कोणाकडे असेल तर तो निश्चितपणे प्रभूंकडे असेल. भाजपकडे त्या मानाने काही नाही. त्यामुळे भाजप तिथे तोकडी पडलेली दिसेल. आज भाजपचे पदाधिकारी सांगतात की आम्ही कामं केली आहेत, आमचे मोठे जनाधार आहे, मतदार आहेत, आम्ही स्ट्रॉंग आहोत. पण ते ठीक आहे सगळं. शेवटी स्थानिक लेवलवर जेव्हा मतदान होतं तेव्हा लोक स्थानिक लोकांचा विचार करतात. आणि मला असं वाटतं की 54 मध्ये अंकित प्रभू याचं पारडं हे जडच आहे. भाजपने कितीही दावे केले तरी देखील आजची स्थिती ही तेच सांगते. त्यानंतर आपण येऊया वॉर्ड क्रमांक 56. वॉर्ड क्रमांक 56 मध्ये मनसेचं काम चांगलं आहे, तिथे ठाकरेंचं काम चांगलं आहे, म्हणजे शिवसेनेचं ठाकरेंची. हे दोघं जर एकत्र आले तर निश्चितपणे तिथे ताकद ही ठाकरेंची अधिक आहे. म्हणजेच ठाकरे बंधू जे एकत्र आले तर तिथे भूषण फडतरे असू दे, समीर देसाई असू दे, लक्ष्मी भाटिया असू दे, सुबोध गडदे असू दे, यांनी जी कामं केलेली आहे किंवा त्यांचे जे एक मतदार आहेत त्याचा फायदा निश्चितपणे हा त्या उमेदवाराला होईल जर शिवसेना ठाकरे गट देणार. त्या मनाने भाजपकडे स्ट्रॉंग असा उमेदवार नाही आहे. जो आहे तो आहे, कोण आहे ते सर्वांना माहिती आहे. पण मला आता तरी असं वाटतं की भाजपची स्थिती ही जरी तिथे चांगली असली तरी त्यांच्यापेक्षा जास्ती स्थिती चांगली ही शिवसेना ठाकरे गटाची. आता जर शिंदे गटाकडनं लोचना चव्हाण जर उभ्या राहिल्या, कधी जर शिंदे वेगळे गेले तर मात्र तिथे काहीशी लढत इकडे तिकडे होऊ शकते. पण आताची स्थिती अशीच आहे की तो जो मतदारसंघ आहे वॉर्ड क्रमांक 56 तो निश्चितपणे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी थोडा अनुकूल आहे. फक्त एवढंच बोलायला पाहिजे की तिथे दगा फटका होता कामा नये. कारण जर दगा फटका झाला, तू नाही तो मै नाही, मै नाही तो तू नाही, असं जर ठरवलं गेलं ठाकरे गटामध्ये तर निश्चितपणे मग त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. आता आपण या वॉर्ड क्रमांक 57. वॉर्ड क्रमांक 57 मध्ये मला तरी असं वाटतं की भाजपची ताकद आज तरी चांगली आहे. ठीक आहे, ठाकरे गट एकत्र आले तर ते किती टक्कर देऊ शकतात. सध्याची स्थिती बघितली तर 2017 नंतर ठाकरे गटाने तिकडे काही शिवसेनेने कामच नाही एवढं केलंय. थोडंफार तिकडचे पदाधिकारी जे काम करतात ते काम, पण जनसंपर्क तेवढा नाही. अमोल कीर्तीकर जेव्हा उभे राहिले तेव्हा अमोल कीर्तीकरांनी तो संपर्क वाढवला होता. पण त्यानंतर 2024च्या निवडणुकीनंतर तो संपर्क काहीसा तुटला. मग तो संपर्क वाढवण्याचा प्रयत्न नाही झाला. ठीक आहे, रोहन शिंदे आहेत किंवा तिथे बाकीचे जे पदाधिकारी आहेत ते त्यांच्या परीने काम करतात. पण आजची स्थिती अशी आहे की 2017ला जी स्थिती होती तशी स्थिती मला थोडीशी इकडे दिसते. फक्त एवढंच आहे की भाजपमध्ये कुठे जर फूट पडली आतून तर त्याचा फटका मग भाजपला बसू शकतो. आणि तिकडे काँग्रेसची मतं. आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या 2 वर्षात अजय विचारे यांनी लक्ष्मीनगर आणि भगतसिंग मध्ये जे उपक्रम कार्यक्रम घेतले आहेत त्याचा फटका कोणत्या ना कोणत्या पक्षाला बसणार. त्यामुळे इथे तिरंगी लढत किंवा जर लढत झाली तर थेट होईल, पण भाजप विजयी होईल असं सांगणं कठीण आहे. आता येऊया वॉर्ड क्रमांक 58 मध्ये. वॉर्ड क्रमांक 58 ती स्थिती आहे. इथे जर चांगला उमेदवार काँग्रेसने दिला, म्हणजे जसं किरण पटेल सारख्या माजी नगरसेविका आहेत त्या जर दिल्या तर मग त्यांचा तो जवाहरनगर आहे, अमृतनगर आहे किंवा इथे सिद्धार्थनगर, पूर्वी त्या इकडे नगरसेविका होत्या त्यामुळे त्यांना इकडची संपूर्ण माहिती आहे. दुसरी गोष्ट ठाकरेंची शिवसेना आणि मनसे, इथे दोघांची ताकद आहे. त्यामुळे वॉर्ड कोणाला सुटणार, मनसेला सुटणार की शिवसेनेला सुटणार? कारण जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्यात मनसेला इथे समाधानकारक मतं मिळाली, भले जास्ती नाही पण समाधानकारक आहे. त्यामुळे आता ठाकरे गटासाठी ही जागा सुटणार की मनसे इथे दावा सांगणार यावर बरंच काही अवलंबून आहे. पण हे 100% आहे की इथे जर ठाकरे आणि मनसे हे दोघं जर एकत्र आले तर निश्चितपणे इकडची लढत देखील आपल्याला अगदी रंगतदार अवस्थेत पाहायला मिळणार आहे.
म्हणजे आपण जर एकंदरीत 7 वॉर्ड जर खऱ्या अर्थाने बघितले, म्हणजे कोणालाही फेवर न करता किंवा कोणालाही झुकतं माप न देता, खरं जी परिस्थिती आहे आजची गोरेगावची ती जर आपण पाहिली तर 100% हेच सांगता येईल की भाजपसाठी 2 वॉर्ड चांगले आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेसाठी 1 वॉर्ड चांगला आहे, आणि उरलेले जे 4 वॉर्ड आहेत तिथे अटीतटीच्या लढती आहे. कोणी किती बोललं, कारण विधानसभा जी आता 2024ला झाली तिथे 24,000चा लीड होता भाजपला, म्हणजे महायुतीला. आता त्या 24,000चा आज तुम्ही जर हिशोब काढला तर 13,500 मताचा लीड वॉर्ड क्रमांक 55, 9,500च्या आसपासचा लीड वॉर्ड क्रमांक 50. म्हणजे तुम्ही 9 धरा आणि 13 धरा, धरून चला तरी 22,000चा लीड 24 पैकी त्या 2 वॉर्डात आहे. म्हणजे उरलेल्या 5 वॉर्डात फक्त 2,000चा लीड आहे. हे जर एकंदरीत स्थिती बघितली तर कोणी सांगणार नाही की भाजप सगळीकडे सुव्यवस्थित आहे किंवा चांगले आहे, तर नाही. तिथे अटीतटीची लढत होणार. जे मी सांगतोय की लढत होणार म्हणजे होणार. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया की ही अशी स्थिती का होते. तर त्याला सर्वात महत्वाचं कारण आहे की एकीकडे 2014 नंतर बघा तुम्ही उत्तर भारतीय आज लोकसंख्या बघा, लोकसंख्यामध्ये 1,10,000 मराठी मतदार आहेत, त्याच्यात 3 ते 4,000 ब्राह्मण मतदार जे आहेत ते सर्वच काही कुठे एका ठिकाणी मतदान करतात असं मी म्हणणार नाही, पण भाजपला जास्ती प्रमाणावर करतात. मग बाकीचे जे आहेत 1,10,000 ते मराठी मतदार आहेत. मुस्लिम मतदार जवळजवळ 30,000च्या घरात आहेत. उत्तर भारतीय जैन, गुजराती, मारवाडी हे जे भाजपचे मतदार आहेत, म्हणजे मी असं म्हणेन की जे अगर 100% मतदान होतं तर त्यातलं 85 ते 90% मतं ही भाजपला जातात. ती जवळजवळ नाही म्हटलं तरी 90,000च्या घरात आहेत. आजची स्थिती बघितली तर हे एक गठ्ठा मतदार आहेत, पटकन उतरतात, गर्दी करतात, मतदान करतात, आणि मराठी माणूस त्या मनाने आळसावलेला आहे. एकीकडे 1,00,000च्या घरामध्ये जर समजून जरा 90,000 जर आम्ही म्हणतो की गुजराती, मारवाडी, जैन आणि उत्तर भारतीय 90,000 आहेत, तर त्याच्यातले कमीत कमी 65 ते 70,000 मतदार म्हणजे जवळजवळ 80% मतदार हे मतदान करतात. मग आपण येऊया इकडे मराठी माणसाकडे. 1,10,000च्या घरात जर मतदार आहेत आणि त्याच्यामधले जर फक्त 55-60,000 मतदारात जर मतदान करत असतील तर तो आकडा येतो 50%च्या घरात. कारण मराठी माणूस आळसावलेला आहे. आता काहीशा आशा त्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसे याच्या पल्लवीत झालेले आहेत की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यांच्यामुळे मराठी माणूस कदाचित एकत्र येईल आणि एकत्र मतदान करेल. तर खरंच तसं झालं आणि त्यांना जर मुस्लिम मतदार आणि कॅथलिक मतदार ज्यांची संख्या 35-40,000च्या घरात आहे त्यांनी जर साथ दिली तर चित्र 100% मी सांगतो त्या 5 वॉर्डामध्ये वेगळं असेल. आता फक्त मराठी माणूस आळसावलेला राहतो, खरंच मतदान करतो, तो खरंच ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून तिथे मतदान करतो. हे सर्व गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. पण इतकं 100% सांगेन, एक तर मी सर्वांना शुभेच्छा देईन, अपक्ष लढतायत त्यांना, ज्यांची इच्छा आहे लढायची त्यांना, किंवा ज्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आहे, वृत्त दिनांक आणि द्वंद्वा हे बिंदास आहे, याकडून या सर्वांना शुभेच्छा आहे. मेहनत करा, लोकांपर्यंत पोचा, पण शेवटी निर्णय लोक घेणार आहेत. मला विचाराल तर मी हेच सांगेन की 5 ठिकाणी अटीतटीच्या लढती या 100% पाहायला मिळतील आणि 2 ठिकाणी भाजपसाठी हा सुरक्षित मतदारसंघ आहे. फक्त जर अदलाबदल झाली आणि जर कमजोर उमेदवार कुठे पडले तर मात्र तिथे पुन्हा एकदा काहीतरी वेगळंही पाहायला मिळू शकतं. कारण ही जनता आहे, पालिका निवडणूक स्थानिक पातळीवर लढवली जाते. लोकांचे जे प्रश्न आहेत, मग ते शौचालयाचे असू दे, रस्त्याचे असू दे, पाण्याचे असू दे, आधार कार्डचे असू दे, शिबिरांचे असू दे, जी पार्टी हे सर्व करते मतदार त्यांच्याकडे किमान पालिकेमध्ये तरी जातो. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत गोरेगावतील 3,15,000 मतदारसंघ जे मतदार आहेत त्यांची मतं निर्णायक आहेत. ते काय भूमिका घेणार आणि खास करून मराठी मतदार आळसवणार की पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून मतदान केंद्रावर रांग लावणार, हे पाहणं तेवढंच उत्सुकतेचं आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा नवा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येतो. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.